Hello, good morning, all of you. Am I audible? Yes. Am I Yes, audible? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, we will start our chemistry practical. आज chemistryच practical आहे ना? काय आहे आज? Yes, anyone? What is today? काय आहे आज? Chemistry practical. Chemistry practical. I will start within 5 minutes. Join fast. Only 30 students are joined. Join fast. Within 5 minutes, we will start. Okay, tell me which practicals we have covered at last practical. Last practical मध्ये कुठले practical cover केले होते आपण chemistryचे? Anyone? Determination of boiling point. Okay, melting point, boiling point determine कसं करायचं हे practicals आपण cover केले होते. Yes or no? Understood all of you? समजले का? Yes. Yes, ma'am. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? Anyone have any problem? No, ma'am. No, ma'am. Shall we start our second practical? Next practical? Yes, ma'am. I am sharing the screen here. Tell me it is visible or not. Tell me screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, तर बघा लास्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघितलं होतं डिटर्मिनेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर बॉइलिंग पॉइंट कसं डिटरमाइन करायचं ते बघितलं होतं. या प्रॅक्टिकल मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे? सिंपल होतं थायल्स ट्यूब यूज करून आणि आपण व्हिडिओ सुद्धा बघितला होता. अंडरस्टूड सगळ्यांना समजलंय? सिंपल आहे बॉइलिंग पॉइंट डिटर्मिनेशन. Yes? Yes, ma'am. We will see our next practical in syllabus. This is Thales tube. आपण एक्सप्लेन केलं होते.
ओके, आता नेक्स्ट प्रॅक्टिकल पार्ट चालू होते बघा तुमचा सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे काय? प्रिपरेशन करायचं एखाद्या कंपाऊंडचं किंवा एखादा कंपाऊंड केमिकल्स पासून केमिकल्स यूज करून सिंथेसाइज करायचा. व्हॉट इज मीन बाय सिंथेसाइज? टू प्रिपेअर. तर एखादा कंपाऊंड दिलेला असतो आपल्याला, तर तो कंपाऊंड प्रिपेअर करायचा. ऍक्च्युली कंपाऊंड प्रिपरेशनचे प्रॅक्टिकल्स तुमच्या आता इथून पुढे स्टार्ट झालेले आहेत. ओके, एक एक आपण कंपाऊंड बघणार आहोत प्रत्येक प्रॅक्टिकलला. ओके, तर सी इट इज युअर एक्सपेरिमेंट नंबर 17, सिंथेसिस ऑफ बेन्झोइक ऍसिड फ्रॉम बेन्झामाइड. तर बेन्झोइक ऍसिडचं सिंथेसिस करायचंय बघा आपल्याला. व्हॉट इज बेन्झोइक ऍसिड? केमिस्ट्री मध्ये झाले का थेरी मध्ये तुम्हाला? झाले का बेन्झोइक ऍसिड वगैरे कधी? No, ma'am. ओके, तर बघा बेन्झोइक ऍसिड फ्रॉम बेन्झामाइड. तर बेन्झोइक ऍसिडचं सिंथेसिस करायचं आहे बेन्झामाइड सोबत. बेन्झोइक ऍसिड इट इज वन टाइप ऑफ ऍसिड. एका टाइपचं ऍसिड असतं हे. बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह आहेत हे. आणि बेन्झामाइड पासून बेन्झोइक ऍसिडचं प्रिपरेशन करायचं आपल्याला. म्हणजे बेन्झोइक ऍसिड मिळवायचं आहे किंवा सिंथेसिस करायचं आहे. कशाचा यूज करून? बेन्झामाइडचा. लक्षात येते प्रॅक्टिकल काय आहे सगळ्यांना? कळतंय का ऑल ऑफ यू? Yes, ma'am. See, experiment number 17, synthesis of benzoic acid from benzamide. तर benzoic acid पासून बेन्झामाइड पासून benzoic acid चं सिंथेसिस करायचं. अमाइड मीन्स काय? अमाइन ग्रुप माहित आहे? व्हॉट इज अमाइड? अमाइड मीन्स NH3 ग्रुप ज्याला अटॅच होतो तर त्याला अमाइन ग्रुप आणि अमाइड ग्रुप म्हणायचा. आणि COOH बेन्झोइक ऍसिड मीन्स काय? ऍसिडचं काय आहे? फंक्शनल ग्रुप COOH. कशात येतो? तर तो ऍसिड्स मध्ये येतो. तर बेन्झिनला जर COOH ग्रुप अटॅच असेल तर ते झालं बेन्झोइक ऍसिड. लक्षात येते सगळ्यांच्या? Yes, ma'am. रिएक्शन बघताना तुम्हाला अजून स्ट्रक्चर वरून लक्षात येईल बघा. सी एम, व्हॉट इज द एम? टू परफॉर्म सिंथेसिस ऑफ बेन्झोइक ऍसिड. तर आपल्याला बेन्झोइक ऍसिड प्रिपेअर करायचं किंवा सिंथेसिस करायचं बेन्झोइक ऍसिडचं. हे एम आहे आपल्या प्रॅक्टिकलचं. Next is practical significance. What is practical significance? See, organic synthesis is the artificial construction of organic molecule. तर organic synthesis हे काय आहे? artificial construction आहे organic moleculeचं. कसलं construction आहे? organic synthesis it is artificial construction of organic molecules. organic molecule construction म्हणजे काय? प्रिपरेशन थोडक्यात असं लक्षात घ्यायचं. Organic synthesis it is the artificial construction of organic molecules from smaller molecules using chemical reaction. तर स्मॉलर मॉलिक्युल्स यूज करून काय करायचं आहे? सिंथेसिस करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे, ऑर्गॅनिक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजेच काय? सिंथेसिस. ओके, ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं बाय युजिंग ऑफ केमिकल रिएक्शन. तर केमिकल रिएक्शनचा यूज करून. अंडरस्टूड? लक्षात येते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Next is there are various types of organic reaction used for the synthesis of new molecules. तर different typeचे organic reactions यूज केले जातात बघा. For synthesis of new molecules. नवीन molecules synthesis करण्यासाठी different typeच्या reactions यूज केल्या जातात. Synthesis reactions can be categorized based on whether they involve functional group interconversion or carbon-carbon bond formation. तर सिंथेसिस आहे, सिंथेसिस रिएक्शन जे आहेत ते कसे कॅटेगराइज केले जातात त्यांचं सुद्धा कॅटेगरायझेशन होतं बघा. कॅटेगराइज्ड बेस्ड ऑन वेदर. तर कशावर त्यांचं कॅटेगरी बेस्ड असते बघा? जर त्या कंपाऊंड मधला फंक्शनल ग्रुप इंटरकन्वर्जन होत असेल, म्हणजे रिएक्शन होत असताना जर फंक्शनल ग्रुपचं इंटरकन्वर्जन होत असेल तर ती एक वेगळी कॅटेगरी, किंवा कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म होऊन रिएक्शन होत असेल तर ती एक वेगळी रिएक्शन. असं ते या बेसिसवर ते कॅटेगराइज केले जातात. लक्षात येते? फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? समजा आता COOH मी सांगितलं तुम्हाला ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे. NH3 कशाचा आहे? अमाइडचा आहे. तर NH3COOH याच्यात इंटरकन्वर्जन होते तर ऍक्च्युली ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड होऊन दुसराच एखादा कंपाऊंड फॉर्म होते, किंवा त्याच्यामध्ये ते ग्रुप तसेच राहून कार्बन मध्येच डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म होते का, याच्यावरून ते कॅटेगराइज केले जातात. लक्षात आले? Yes, ma'am. येते का सगळ्यांच्या लक्षात? Yes, ma'am.
Yes, ma'am. Okay, see, total synthesis is a laboratory method for constructing a complex molecule. The total synthesis जे आहे ते laboratory method आहे for constructing a complex molecule construct करण्यासाठी. Often a natural product through a series of reaction using relatively simple molecule as starting material. तर ऑफन नॅचरल प्रोडक्ट पासून किंवा थ्रू अ सिरीज ऑफ रिॲक्शन एखाद्या रिॲक्शनच्या सिरीज पासून रिलेटिव्हली सिंपल मॉलिक्युल्स ॲज स्टार्टिंग मटेरियल. तर सिंपल मॉलिक्युल्स किंवा ॲज स्टार्टिंग मटेरियल यूज करून सिंपल मॉलिक्युल पासून सुद्धा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपल्याला फॉर्म करता येतात बघा या केमिकल रिॲक्शनवर. तर हे झालं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. लक्षात आलंय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. सी नेक्स्ट आहे रिलेव्हंट प्रोफेशनल कॉम्पिटन्सीज. PCS काय आहेत बघूयात. PC6 आहे प्रोफिशियन्सी फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स. तर आपण काय करत आहोत, फॉर्म्युलेशन प्रिपेअर करत आहोत किंवा एखाद्या कंपाऊंड सिंथेसिस करत आहोत. म्हणजेच काय झालं, PC6 मीन्स काय आहे, proficiency on pharmaceutical formulations. Then PC7, what is PC7? Entrepreneurship and leadership. It is PC7. And PC10, continuing professional development. PC10 means continuing professional development. आपण प्रोफेशनल डेव्हलपमेंट सुद्धा कंटिन्यू करत आहोत, म्हणजे हे पीसीस त्याला मॅच होत आहेत या प्रॅक्टिकलला. देन नेक्स्ट आहे फोर्थ रिलेव्हंट प्रॅक्टिकल आउटकम्स. PROs. व्हॉट इज PROs? PRO for synthesize the selected chemical substances as per standard synthetic scheme. तर सिलेक्टेड केमिकल सबस्टन्स जो आहे तो स्टँडर्ड सिंथेटिक स्कीमच्या अकॉर्डिंग सिंथेसाइज करायचा आहे. तर प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम्स काय आहेत, POs काय आहेत बघा. द स्टुडंट्स विल एबल टू अपॉन कम्प्लिशन ऑफ दॅट प्रॅक्टिकल, या प्रॅक्टिकलच्या कम्प्लिशन नंतर स्टुडंट्स विल बी एबल टू सिंथेसाइज बेन्झोइक ऍसिड फ्रॉम बेन्झामाइड. बेन्झोइक ऍसिड पासून बेन्झामाइड सिंथेसिस करू शकतात. ओके, हे फर्स्ट आहे. देन सेकंड, कॅल्क्युलेट रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ रिएजंट्स अँड प्रॅक्टिकल पर्सेंटेज. पुढे काय असतंय, प्रॅक्टिकल संपल्यानंतर बघा तुम्हाला फायनली पर्सेंटेज यील्ड कॅल्क्युलेट करावं लागतं किंवा जे काही क्वांटिटी रिक्वायर आहे या प्रॅक्टिकलसाठी. हुज माइक इज ओपन? म्यूट युअरसेल्फ. Whose mic is open? Mute yourself. ते काय करू शकतात बघा, कॅल्क्युलेट करू शकतात पर्सेंटेज यील्ड या प्रॅक्टिकलच्या स्टडी नंतर. देन आयडेंटिफाय द सिंथेसाइज्ड बेन्झोइक ऍसिड बाय मेल्टिंग पॉइंट अँड केमिकल टेस्ट. तर आयडेंटिफाय मेल्टिंग पॉइंट अँड केमिकल, डिफरंट केमिकल टेस्ट किंवा मेल्टिंग पॉइंट त्या कंपाऊंडच्या हे आयडेंटिफाय करणं इझी होईल. देन नेक्स्ट आहे practical skills. Which skills you have after studying that practical? See, first, ability to handle equipment and glass apparatus. Yadav Ashwini Yadav. Ashwini Yadav, yourself. Where are you? Yes, Ashwini Yadav, are you there? Yes, ma'am. अनम्यूट करा. Yes, ma'am. कुठे मॅडम तुम्ही? Sorry, madam. बारक्या बहिणीनं चालू केलं चुकून. ओके, लक्ष ठेवत जा मॅडम ते. हा, नेक्स्ट बघा. तर प्रॅक्टिकल स्किल्स काय काय येतील, ॲबिलिटी टू हँडल इक्विपमेंट अँड ग्लास ॲपॅरेटस. तर ग्लास ॲपॅरेटस आणि जे काही इक्विपमेंट्स लागणार आहेत या प्रॅक्टिकलच्या परफॉर्मन्ससाठी. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला कंडेन्सर, RBF, व्हॉट इज RBF, राऊंड बॉटम फ्लास्क वगैरे सगळे इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत किंवा ॲपॅरेटस लागणार आहेत, ते प्रॉपरली हँडल करण्याचं तुम्हाला स्किल येईल. देन ॲबिलिटी टू वर्क अकॉर्डिंग टू द प्लॅन ऑफ द एक्सपेरिमेंट. तर एक्सपेरिमेंटच्या प्लॅननुसार वर्क करण्याची ॲबिलिटी येऊ शकेल तुम्हाला या प्रॅक्टिकल परफॉर्म केल्यानंतर. देन नेक्स्ट आहे रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. व्हॉट इज दॅट? डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ॲज अ लीडर और टीम मेंबर. देन फॉलो क्लीनलीनेस, सेफ्टी अँड इथिकल प्रॅक्टिसेस. तर क्लीनलीनेस, सेफ्टी आणि इथिकल प्रॅक्टिसेस फॉलो करण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल.
देन मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे किंवा प्रिन्सिपल खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. तुम्हाला वायवाला किंवा सिनॉप्सिसला प्रिन्सिपल जास्त विचारले जाऊ शकतात. अंडरस्टूड? समजते कसं करणार? राईट डाऊन इन युअर नोटबुक आणि 1 पेज रिपोर्ट मध्ये सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. आणि लास्ट काय 1-2 प्रॅक्टिकलचे रिडिंग राहिलेले आहेत ते आपण तुम्हाला नंतर देऊयात. ओके, तर आता आहे असे प्रॅक्टिकल कंटिन्यू केले जातील तुमचे. नंतर तुम्ही याल, परफॉर्म कराल किंवा जर नाही पॉसिबल झालं तर नंतर देते मी तुम्हाला रिडिंग्स. येस ऑर नो? अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट आहे मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे बघा. याचा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड प्रिन्सिपल. राईट डाऊन प्रिन्सिपल. बेन्झोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ बेन्झामाइड. तर बेन्झोइक ऍसिड हे कसं प्रिपेअर केलं जातं बघा. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ बेन्झामाइड. व्हॉट इज अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ बेन्झामाइड? बेन्झामाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करून, म्हणजे हायड्रोलिसिस रिएक्शन बेन्झामाइडची करून अल्कली कंडिशन मध्ये किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करून बेन्झोइक ऍसिड प्रिपेअर केलं जातं. हायड्रोलिसिस इज एनी केमिकल रिएक्शन इन विच 1 or more chemical bonds are broken with the addition of water. तर हायड्रोलिसिस करायचं आहे बेन्झामाइडचं म्हणजे नक्की काय करायचंय बघा. तर हायड्रोलिसिस ही अशी एक केमिकल रिएक्शन आहे किंवा हायड्रोलिसिस इज अन केमिकल रिएक्शन इन विच 1 or more chemical bonds. या रिएक्शन मध्ये काय होतं बघा, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त केमिकल बॉन्ड जे आहेत आर ब्रोकन विथ द ऍडिशन ऑफ वॉटर. ते ब्रेक केले जातात वॉटर ऍड करून. Then carboxylic acid derivatives such as esters of amides can be hydrolyzed to carboxylic acid salt in presence of acid or base. तर carboxylic acid derivatives जे आहेत कशासारखे, एस्टर्स अँड अमाइड सारखे, कॅन बी हायड्रोलाइज्ड, तर ते हायड्रोलाइज केले जातात टू कार्बोक्सिलिक ऍसिड सॉल्ट प्रेझेंट ऑफ ऍसिड और बेस. तर कार्बोक्सिलिक सॉल्ट जो प्रेझेंट आहे ऍसिड किंवा बेस मधील त्याच्यासोबत. लक्षात येते सगळ्यांच्या व्हॉट इज प्रिन्सिपल? तर इथं आपण काय करणार आहोत, बेन्झोइक ऍसिडच प्रिपेअर करणार आहोत. देन कशापासून? बेन्झामाइड. बेन्झामाइड काय आहे? अमाइड किंवा इस्टर पासून. कॅन बी हायड्रोलाइज्ड कार्बोक्सिलिक ऍसिड. तर ते कार्बोक्सिलिक ऍसिडला हायड्रोलाइज करतात इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड और बेस. सिंपल प्रिन्सिपल आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या काय आहे प्रिन्सिपल? येस और नो? Yes, ma'am. आले का सगळ्यांना लक्षात? Yes, ma'am. द आहे रिएक्शन. राईट डाऊन रिएक्शन. RC डबल बॉन्ड OX RO दॅट मीन्स फॉर इस्टर साठी आहे बघा ते, आणि NH2 फॉर अमाइड आहे, अमाइड बेन्झामाइड साठी. देन H प्लस प्लस OH मायनस म्हणजे काय आहे बघा, ऍसिड, ऍसिडिक मीडिया अँड बेसिक मीडिया. इट गिव्स म्हणजे न्यूट्रल होते ते RCOOOH प्लस XH. X फॉर काय आहे इथं? X फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड. येस, एनीवन काय आहे? R मीन्स अल्किल ग्रुप असतो. ओके, तर बघा त्याची रिएक्शन, केमिकल रिएक्शन दिलेली आहे आणि देन कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होतो प्लस XH. X फॉर हॅलोजन. तर हे रिएक्शन आहे, बेसिक रिएक्शन. लिहिली का रिएक्शन? Yes, ma'am. बघा इथं R फॉर अल्किल ग्रुप असतो. अल्किल मीन्स CH3 CH2 CH4 जे काही आहे ते अल्किल ग्रुपचं समजते सगळ्यांना. हे 12th मध्ये झालेलं आहे सगळ्यांना. लक्षात येते का सगळ्यांच्या? Yes, Yes, ma'am. ma'am. अल्किल और अरिल ग्रुप मीन्स काय आहे? R आहे. तर तिथं COO त्याला हे केलंय फॉर इस्टर किंवा अमाइड साठी आहे. X मीन्स हॅलोजन असेल तर त्याची रिएक्शन H प्लस प्लस OH मायनस सोबत केली तर काय होईल बघा, RCOO तिथं X कन्वर्ट होईल आणि OH तिथं अटॅच होईल आणि XH फॉर्म होईल. ओके, समजते सगळ्यांना व्हॉट इज दॅट?
Yes, समजलं ma'am. का नाही? एनीवन एम आय ऑडिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. लिहिलं का? रिएक्शन झाली का लिहून? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघा हायड्रोलिसिस ऑफ बेन्झामाइड. तर बेन्झामाइडचं हायड्रोलिसिस कसं करायचं आहे? बेन्झामाइड इज हायड्रोलाइज्ड टू सोडियम बेन्झोएट. तर हायड्रोलिसिस बेन्झामाइडचं जर झालं तर काय होतं बघा, सोडियम बेन्झोएट म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणू शकतो आपण त्याला. ते फॉर्म होते बघा. इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड अँड फॉलोड बाय ऍसिडिफिकेशन कॉन्सन्ट्रेटेड HCl टू फॉर्म बेन्झोइक ऍसिड. आणि नंतर त्या सॉल्टचा, आताच आपण प्रिन्सिपल मध्ये बघितलं, त्या सॉल्टच्या नंतर ऍसिडिक मीडियम सोबत रिएक्शन केली तर काय होतं? बेन्झोइक ऍसिड फॉर्म होतं. सिंपल रिएक्शन आहे ही, पण रिएक्शन राईट डाऊन. तर काय आहे बघा, बेन्झामाइडचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. अमाइडचं तर आपण बघितलं CONH2. हे एक NH2 हा अमाइडचा ग्रुप आहे आणि बेन्झिन रिंग अटॅच आहे, तर ते झालं बेन्झामाइड. लक्षात येते? तर बेन्झामाइड इन प्रेझेन्स ऑफ NaOH बेस सोबत रिएक्शन केली आणि मायनस NH3 मेसामाइन सोबत, इट गिव्ह सोडियम बेन्झोएट. बघा, CONH2 होतं, तर काय झालं, त्याची रिएक्शन झाली बेस सोबत आणि NH3 अमाइन सोबत, तर काय मिळालं? COONA+. तर ते NH2 आहे त्याचं काय झालं? रिडक्शन झालं आणि तिथं COO अजून एक ऑक्सिजन ऍड झाला आणि सोडियम ऍड झाला. म्हणजेच काय झालं? सोडियम बेन्झोएट मीन्स सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज प्रिपेअर्ड. लक्षात आलं? सेकंड स्टेप मध्ये काय झालं? बेन्झामाइड पासून सोडियम सॉल्ट प्रिपेअर झाला, बेन्झोइक ऍसिडचा सोडियम बेन्झोएट फॉर्म झाला, त्याचं नाव आहे त्या सॉल्टचं सोडियम बेन्झोएट. इथपर्यंत लक्षात आले सगळ्यांच्या? Yes, ma'am. नंतर नेक्स्ट काय आपण प्रिन्सिपल मध्ये बघितलं बघा, या सॉल्टला जर ऍसिडिक मीडियम मध्ये ट्रीट केलं तर काय होतं? बेन्झोइक ऍसिड फॉर्म होतं. सिंपल आहे. नंतर ते जे काही सोडियम बेन्झोएट प्रिपेअर झालेलं आहे ते काय केलं? ऍसिडिक मीडियम सोबत ट्रीट केलं, दॅट मीन्स HCl, आणि इट गिव्ह COOH अँड बेन्झिन रिंग, दॅट मीन्स बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड प्रिपेअर झालं. सिंपल, जस्ट सिंपल रिएक्शन आहे. पहिल्यांदा त्याचा सॉल्ट प्रिपेअर करायचा बेस सोबत आणि अमाइन सोबत रिएक्शन करून, आणि नंतर त्याचा अजून ते झालेला सॉल्ट ट्रीट करायचा ऍसिड सोबत. फायनल यू गेट प्रोडक्ट. सिंपल रिएक्शन. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? आलं का सगळ्यांच्या लक्षात? नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट आहे बघा, इथं रिएजंट टेबल दिलेला आहे तुम्हाला. तर रिएजंट टेबल आहे, काय आहे बघूयात आपण. त्याचे मॉलिक्युलर वेट दिलेले आहेत बघा लिटरेचर थ्रू. मॉलिक्युलर वेट बेन्झामाइडचं काय आहे? 121, 121. NaOH काय आहे? 40. HCl चं काय आहे? 36.50. हे मॉलिक्युलर वेट आहेत. वेट ग्रॅम ऑफ और क्वांटिटी. तर किती ग्रॅम घ्यायचं आहे किंवा क्वांटिटी काय आहे? बेन्झामाइड 5 ग्रॅम आहे, NaOH 3.30. 3HCl हे नाही काही. मोल्स आहे, मोल्स किती आहेत? 0.0413. NaOH चे मोल किती आहे? 0.0826. लक्षात येते? हा तुम्हाला रिएजंट चार्ट दिलेला आहे तिथं, किंवा रिएजंट टेबल दिलेला आहे. इक्विव्हॅलंट्स किती आहेत? 1.0 बेन्झामाइडला आणि NaOH ला 2.0. then used for neutralization. Okay. then density gram per mole from literature. डेन्सिटी काही नाही दिली, व्हॉल्यूम सुद्धा नाही दिलं, बट हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला फायनल पर्सेंटेज यील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर इथं रिएजंट टेबल दिलेलं आहे. नेक्स्ट आहे फ्लो चार्ट फॉर एक्सपेरिमेंटल वर्क. तर एक्सपेरिमेंटल वर्क करण्यासाठी फ्लो चार्ट दिलेला आहे, किंवा कसं करायचं आहे ते बघा तुम्ही. थोडक्यात प्रोसिजर दिलेली आहे, किंवा या चार्ट थ्रू आपण परफॉर्म करायचं आहे. कसं आहे? फर्स्ट, प्रिन्सिपल अँड केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्वड इन सिंथेसिस ऑफ बेन्झोइक ऍसिड्स. तर बेन्झोइक ऍसिडचं सिंथेसिस करण्यासाठी जे काही प्रिन्सिपल आणि केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्वड होती ते काय करायचं आहे? प्रिन्सिपल अँड केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्वड इन सिंथेसिस ऑफ बेन्झोइक ऍसिड ते स्टडी करायचंय. बघितलं आपण काय प्रिन्सिपल होतं किंवा केमिकल रिएक्शन काय होती? सिंपल होती केमिकल रिएक्शन. फर्स्ट ऑफ ऑल काय केलं आपण? त्या बेन्झामाइड पासून काय केलं? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म केला आणि नंतर ते ऍसिड मध्ये ट्रीट केलं. ऍसिड सोबत ट्रीट करून काय मिळालं आपल्याला? फायनल प्रोडक्ट मिळालं. तर हे केमिकल रिएक्शन होती. सिंपल रिएक्शन लक्षात आली सगळ्यांना? दिस इज युअर फर्स्ट स्टेप.
द नेक्स्ट इज प्रिपरेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड. तर मेन प्रिपरेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड करायचं आहे. तिची प्रोसिजर आहे खाली किंवा स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स नुसार आपण ऍक्च्युअली कंडेन्सर वगैरे लावून किंवा आरबीएफ मध्ये काय करायचं आहे, बेन्झोइक ऍसिड प्रिपेअर करायचं आहे. देन नेक्स्ट इज प्युरिफिकेशन ऑफ क्रूड प्रोडक्ट बाय रिक्रिस्टलायझेशन. तर रिक्रिस्टलायझेशन करून तर जो काही आपण बेन्झोइक ऍसिड प्रोड्यूस करू किंवा प्रिपेअर करू आपल्या आरबीएफ मध्ये, तो कम्प्लिटली 100% प्युअर असेलच का? नाही, सम इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये असतील. तर ते आपल्याला काय करायचंय, प्युरिफाय करायचे आहेत. अंडरस्टूड? लक्षात येत सगळ्यांना? तर बघा, Yes, ma'am. हा, तर ते प्युरिफिकेशन कसं, त्या क्रूड प्रोडक्ट असणार आहे, तर ते रिक्रिस्टलायझेशन करून, त्याची पण एक प्रोसेस आहे रिक्रिस्टलायझेशनची. तर रिक्रिस्टलायझेशन करून त्या प्रोडक्टचं प्युरिफिकेशन करायचं आहे. नेक्स्ट, प्रॅक्टिकल पर्सेंटेज इल्ड. तर प्रॅक्टिकल पर्सेंटेज इल्ड आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करायचे. वर व्हॅल्यू सुद्धा दिलेले आहेत बघा, सम मॉलिक्युलर वेटच्या वगैरे. देन डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट. नंतर मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचं आहे. फायनली इज आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर फंक्शनल ग्रुप. तर फंक्शनल ग्रुप साठी आयडेंटिफिकेशन टेस्ट परफॉर्म करायच्या आहेत. अंडरस्टूड? Yes, ma'am. समजलं का? Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? टेल मी, आहे का? नो मॅम. ओके, पुढे बघूयात आपण. तर फर्स्ट ग्लासवेअर रिक्वायर्ड काय काय आहेत, आपल्याला काय काय ग्लासवेअर लागणार आहेत बघा या प्रॅक्टिकल साठी. ग्लासवेअर बीकर 250 ml, 250 ml चा बीकर लागणार आहे. आरबीएफ मीन्स राऊंड बॉटम फ्लास्क लागणार आहे 250 ml चा. देन रिफ्लक्स कंडेन्सर लागणार आहे. व्हॅक्यूम पंप विथ बचनर फनेल अँड फ्लास्क. तर बचनर फनेल सोबत आणि फ्लास्क सोबत व्हॅक्यूम पंप लागणार आहे. मेजरिंग सिलेंडर 25 ml चा लागणार आहे. केमिकल्स काय काय लागणार आहेत बघा आपल्याला. बेन्झामाइड लागणार आहे. सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन लागणार आहे 10% सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे सगळे केमिकल्स रिक्वायरमेंट आहे आपल्याला. देन रिसोर्सेस युज्ड, काय काय यूज केलं ते तुम्ही लिहायचं आहे. देन नेक्स्ट आहे प्रोसिजर. व्हॉट इज प्रोसिजर? वन बाय वन वी विल सी. First is place 5 gram of benzamide and 50 ml of sodium hydroxide, 3.30 gram of NaOH plus 50 ml water. इथं दिलेलं आहे बघा, 5 ग्रॅम बेन्झामाइड घ्यायचं आहे आणि 50 ml सोडियम हायड्रॉक्साइड घ्यायचं आहे. किती क्वांटिटी आहे? 5 ग्रॅम ऑफ बेन्झोइक ऍसिड अँड 50 ml ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. तर 5 ग्रॅम बेन्झोइक ऍसिड आणि 50 ml सोडियम हायड्रॉक्साइड घ्यायचं आहे. तर कसं आहे, याच्यात प्रपोर्शन दिलेलं आहे बघा. 50 ml सोडियम हायड्रॉक्साइड कसं घ्याल? 3.30 ग्रॅम ऑफ NaOH प्लस 50 ml वॉटर. तर 3.30 ग्रॅम NaOH ते 50 ml वॉटर मध्ये अगोदर डिझॉल्व्ह करायचं आहे. ते NaOH सोडियम हायड्रॉक्साइडचे NaOH जे काही सोल्युशन आहे 50 ml ते ऍड करायचं आहे त्या 5 ग्रॅम बेन्झामाइड सोबत. सोल्युशन इन 250 ml ऑफ आरबीएफ. तर 250 ml आरबीएफ मध्ये फिटेड विथ रिफ्लेक्स कंडेन्सर. पहिल्यांदा ते काय करायचं आहे, आपण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, ते असेंब्ली फिट करून घ्यायची आहे. ओके, बर्नरला किंवा त्या स्टँडला रिफ्लेक्स कंडेन्सरची. आणि त्या असेंब्ली फिट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय घ्यायचंय, 5 ग्राम बेन्झामाइड आणि त्याच्यामध्ये 50 ml सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन घ्यायचं आहे. लक्षात आलं? पहिली स्टेप काय आहे? अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next is add a few pieces of unglazed porcelain into the reaction mixture. तर पोर्सलिन म्हणजे जे काही पोर्सलिन पीस आहे. पोर्सलिन म्हणजे काय, चिनी मातीचं जे काही असं पोर्सलिन माहित आहे तुम्हाला, समजू शकतो. तर पोर्सलिनचा एखादा तुकडा घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आहे, त्या अनग्लेज्ड त्या रिएक्शन मिक्सचर मध्ये टाकायचा आहे. कशासाठी पोर्सलिन टाकायचं आहे? का तर ते जास्त हीट वगैरे झालं तर ते ब्रस्ट होऊ नये, फुटू नये, म्हणून त्याच्यामध्ये पोर्सलिन टाकलं जातं. देन बॉईल द मिक्सचर जेंटली फॉर 30 मिनिट्स. तर 30 मिनिटांसाठी जे काही ते मिक्सचर आहे ते बॉईल करायचं आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. समजलं? 30 मिनिटांसाठी बॉईल केल्यानंतर काय बघा, कूल द सोल्युशन इन आइस वॉटर मिक्सचर अँड ऍड स्लोली कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड टिल द मिक्सचर इज स्ट्रॉंगली ऍसिडिक
टू लिटमस. तर ते मिक्सचर जे आपण बॉईल केलं 30 मिनिटापर्यंत, तर ते कशामध्ये कूल करायचंय बघा. नंतर आईस वॉटर घ्यायचं आहे. आईस वॉटर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कूल करायचं आहे. आणि कूल करत असताना, कूल केल्यानंतर काय करायचंय, कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे ते स्लोली ऍड करायचं आहे. कुठपर्यंत ऍड कराल की लिटमसला तो स्ट्रॉंगली ऍसिडिक होत नाही तोपर्यंत. लिटमसचं कसं असतं सांगा बरं, काय होतं ऍसिड मध्ये? होत काय होतं? कलर चेंज होत. कसा चेंज होतो, काय कशामधून कसा होतो? लाल होतो. हा, ब्ल्यू पासून रेड होतो. एम आय करेक्ट? येस मॅम. ओके, तर काय होतं बघा, तो म्हणजे जास्त रेड होईपर्यंत, स्ट्रॉंगली रेड होईपर्यंत किंवा स्ट्रॉंगली ऍसिडिक लिटमस होत नाही तोपर्यंत हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड ऍड करायचं आहे त्या कूल करत असताना, किंवा आईस बाथ मध्ये किंवा आईस वॉटर मध्ये जे मिक्सचर कूल केलं त्यानंतर. कूल द मिक्सचर इन आईस वॉटर फॉर अबाउट 10 मिनिट्स. नंतर अजून ते कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड केलं की नंतर अजून 10 मिनिटांसाठी जे काही मिक्सचर आहे ते 10 मिनिट साठी अजून कूल करायचं आहे. अँड कलेक्ट द प्रोडक्ट ऍट बर्नर फनेल युझिंग व्हॅक्यूम पंप. आणि नंतर काय करायचं आहे, बर्नर फनेल यूज करून तो प्रोडक्ट आहे हा कलेक्ट करायचा आहे युझिंग व्हॅक्यूम पंप. देन वॉश विथ कोल्ड वॉटर अँड ड्रेन. तर नंतर जो प्रोडक्ट आहे तो अजून ड्रेन करायचा आहे किंवा कोल्ड वॉटरने वॉश करायचा आहे की सगळा प्रोडक्ट आपल्याला मिळेपर्यंत. देन ते वॉश केल्यानंतर काय आहे, त्याचं प्युरिटी, ते क्रूड प्रोडक्ट मिळालं आपल्याला, तर त्याची प्युरिटी करायची आहे किंवा प्युअर प्रोडक्ट मिळवायचं आपल्याला. तर काय, रिक्रिस्टलाइज दिस प्रॉपर्टी बाय डिझॉल्विंग इन अ मिनिमम क्वांटिटी ऑफ बॉइलिंग वॉटर. तर रिक्रिस्टलाइज करायचं आहे दिस प्रॉपर्टी आहे सेट. तर रिक्रिस्टलाइज करायचं आहे तो प्रोडक्ट डिझॉल्विंग इन मिनिमम क्वांटिटी ऑफ बॉइलिंग वॉटर, फिल्टर द हॉट सोल्युशन इफ नेसेसरी. तर कसं रिक्रिस्टलाइज कराल तुम्ही, बॉइलिंग वॉटर मध्ये तो प्रोडक्ट आहे तो डिझॉल्व्ह करायचा मिनिमम क्वांटिटी ऑफ बॉइलिंग वॉटर, थोड्याशा उकळत्या पाण्यामध्ये, जास्त पाणी घ्यायचं नाही ते लिक्विड होईपर्यंत. ओके. देन फिल्टर द हॉट सोल्युशन इफ नेसेसरी. तर ते हॉट सोल्युशन गरज असेल तर फिल्टर करायचं आहे किंवा ते आपोआप रिक्रिस्टलाइज होतं. अलाउ टू कूल टू रूम टेम्परेचर, कलरलेस क्रिस्टल्स ऑफ बेन्झोइक ऍसिड्स आर ऑब्टेन्ड. तर ते कूल झालं रूम टेम्परेचरला जर काय कूल झालं ते रिक्रिस्टलाइज केल्यानंतर, तर कलरलेस क्रिस्टल्स असतात बघा बेन्झोइक ऍसिडचे, ते तुम्हाला ऑब्टेन होतील किंवा मिळतील. देन कलेक्ट रिक्रिस्टलाइज्ड बेन्झोइक ऍसिड बाय फिल्ट्रेशन अँड ड्राय इट. तर जो काही बेन्झोइक ऍसिड प्रिपेअर झालेलं आहे आपलं, तर ते रिक्रिस्टलायझेशन थ्रू काय करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे आणि ड्राय करायचं आहे. देन नेक्स्ट इज weigh accurately the yield obtained and determine the melting point of the same. तर accurately weigh करायचा आहे जो काही yield तुम्हाला मिळालेला आहे, जे काही yield मीन्स काय, जे काही थोडक्यात काय म्हणूयात आपण, प्रिपरेशन तुमचं किती वेट आहे, वेटचं मिळालेलं आहे ते वे करायचं आहे आणि नंतर त्या आलेल्या प्रोडक्टचा मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचा आहे. कसा मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचा आहे, वी हॅव लर्न दॅट. ओके. आणि अजून एक सिंपल आहे या मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन मध्ये, मेल्टिंग पॉइंट अपॅरेटस आहे आपल्या लॅबमध्ये, तर आपण डायरेक्ट त्या अपॅरेटस वर मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करू शकतो. समजलं? येस मॅम. नेक्स्ट आहे कॅरी आउट आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर फंक्शनल ग्रुप्स. तर नंतर काय करायचं आहे, ते सगळं झालं, मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन केला की फायनल स्टेज आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर फंक्शनल ग्रुप्स आहेत. तर त्या आयडेंटिफिकेशन टेस्ट परफॉर्म करायचे आहेत. एक्झाम्पल, बेन्झामाइड विल शो पॉझिटिव्ह टेस्ट फॉर CONH2 अमाइड ग्रुप अँड निगेटिव्ह टेस्ट फॉर COOH ग्रुप. तर पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतो अमाइड साठी आणि निगेटिव्ह ग्रुप दाखवतो COOH, दॅट मीन्स ऑक्झिलिक ग्रुप साठी, which produce while product will show test for CONH2 negative and test for COH positive. तर बेन्झामाइड जे काही प्रोडक्ट आहे तर तो CONH2 वाईस वर्सा आहे बघा, अमाइड या ग्रुप साठी निगेटिव्ह टेस्ट, पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतो आणि निगेटिव्ह टेस्ट बेन्झोइक ग्रुप साठी किंवा ऍसिडिक ग्रुप साठी दाखवतो. व्हाईल प्रोडक्ट विल शो, आणि जो काही आपण प्रिपेअर केलेला प्रोडक्ट आहे दॅट मीन्स बेन्झोइक ऍसिड, तर ते काय करेल, CONH2 अमाइड ग्रुप साठी काय करेल, निगेटिव्ह टेस्ट दाखवेल आणि COOH साठी पॉझिटिव्ह टेस्ट दाखवेल. तर हे नंतर त्याचं टेस्ट करायचं आहे किंवा आयडेंटिफिकेशन टेस्ट परफॉर्म करायचे आहे.
फॉर डिटर्मिनेशन. अंडरस्टूड. दिस इज प्रोसिजर. सिंपल प्रोसिजर आहे. लक्षात आलं सगळ्यांना? येस मॅम. Yes, understood or not? Tell me. Anyone have any problem? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नो मॅम. ओके. नेक्स्ट आहे प्रिकॉशन टू बी टेकन इफ एनी. तर प्रिकॉशन काय काय घ्यायचे आहेत आपल्याला बघा. ऑलवेज ऍड अनग्लेज्ड पोर्सिलिन पीस टू एनी सोल्युशन बिफोर यू बिंग हिटिंग इट टू प्रिव्हेंट द सोल्युशन फ्रॉम बंपिंग. बंपिंग पासून किंवा ब्रस्टिंग पासून अवॉइड करण्यासाठी अनग्लेज्ड पोर्सिलिन पीस आहे ते ऍड करायचं आहे न चुकता त्या आरबीएफ मध्ये ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करायचं आहे त्याच्या अगोदर. अ क्लीन पीस ऑफ फिल्टर पेपर शुड ऑलवेज बी युज्ड फॉर फिल्ट्रेशन. आणि फिल्ट्रेशन करत असताना क्लीन फिल्टर पेपर चा पीस यूज करायचा आहे. ते अनक्लीन नसल्या पाहिजे किंवा इम्प्युरिटीज नसल्या पाहिजे. ओके. देन रेफरन्स काय आहे? ओगल्स टेक्स्ट बुक फॉर प्रॅक्टिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 5th एडिशन. तर हा रेफरन्स आहे. आफ्टर दॅट ऑब्झर्वेशन. व्हॉट आर ऑब्झर्वेशन? अमाउंट ऑफ बेन्झामाइड टेकन फॉर सिंथेसिस. किती घेतलं बेन्झामाइड? 5 ग्रॅम घेतलं होतं. प्रॅक्टिकल यील्ड ऑफ रिक्रिस्टलाइज्ड प्रोडक्ट. ज्यावेळेस तुम्ही रिक्रिस्टलायझेशन कराल आणि त्या प्रोडक्टचं तुम्ही प्रॅक्टिकल वेट घ्यायचं आहे. किती वेट आलं ते लिहायचं आहे. मेल्टिंग पॉइंट ऑफ द प्रोडक्ट. जो काही तुम्ही मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन केलेला आहे त्या प्रोडक्टचा तर तो मेल्टिंग पॉइंट लिहायचा आहे. तर हे झाले ऑब्झर्वेशन. अंडरस्टूड? लक्षात आलं सगळ्यांना? येस मॅम. आता बघा इथं कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत बघा तुम्हाला. कॅल्क्युलेशन सिंपल आहेत, खूप सिंपल आहेत कॅल्क्युलेशन याचे. फर्स्ट आहे थेरॉटिकल यील्ड ऑफ द प्रोडक्ट. तर थेरॉटिकल यील्ड एखाद्या प्रोडक्टचं काढायचं आहे किंवा या प्रोडक्टचं काढायचं आहे. 1 ग्रॅम असणार आहे ते. कसं काढायचं बघा. मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झामाइड. तर थेरॉटिकल यील्ड काढायचं एक फॉर्म्युला आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झामाइड. जे काही बेन्झामाइड आपण प्रोडक्ट घेत आहोत किंवा एखादा केमिकल घेत आहोत फॉर सिंथेसिस तर त्या प्रोडक्टचं मॉलिक्युलर वेट ते आपल्याला दिलं होतं बघा त्या चार्ट मध्ये. तर ते घ्यायचं आहे 121 ग्रॅम. देन मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झोइक ऍसिड. नंतर मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिडचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 122 ग्रॅम. ओके. हिअर 121 ग्रॅम ऑफ बेन्झामाइड गिव्स 122 ग्रॅम ऑफ बेन्झोइक ऍसिड. तर आता आपण रिएक्शन वरून लक्षात आले 121 ग्रॅम जे काही बेन्झामाइड आहे ते किती? 122 ग्रॅम ऑफ बेन्झोइक ऍसिड देते आपल्याला. देन नेक्स्ट त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करायचं आहे. 5 ग्रॅम ऑफ बेन्झामाइड गिव्स x ग्रॅम ऑफ बेन्झोइक ऍसिड. तर फॉर एक्झाम्पल आता आपल्याला मॉलिक्युलर वेट समजलेले आहेत बेन्झामाइड आणि बेन्झोइक ऍसिडचे त्या चार्ट मध्ये दिलेले आहेत किंवा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर 121 ग्रॅम बेन्झामाइड हे 122 ग्रॅम बेन्झोइक ऍसिड देत असेल तर आता हेच प्रपोर्शन आपल्याला 5 ग्रॅम साठी काढायचंय. तर 5 ग्रॅम बेन्झामाइड किती देईल? x ग्रॅम बेन्झोइक ऍसिड असं कन्सिडर करू. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन x इकडे गेलं बघा म्हणजे 5 आहे ते 122 ला काय झालं? इंटू झालं आणि आपण 121. लक्षात आलं कसं आहे? सिंपल आहे. देन थेरॉटिकल यील्ड ऑफ बेन्झोइक ऍसिड ते काय झालं? 5.04 ग्रॅम 04 ग्रॅम एवढं आलं त्याचं आन्सर. लक्षात येते कसं काढलं थेरॉटिकल यील्ड? येस मॅम. येस मॅम. 121 ग्रॅम जर बेन्झोइक ऍसिड 121 ग्रॅम बेन्झामाइड जर 122 ग्रॅम बेन्झोइक ऍसिड देत असेल तर 5 ग्रॅम बेन्झामाइड किती देईल? तर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि सिंपल थेरॉटिकल यील्ड आपल्याला मिळालं. लक्षात आलं व्हॉट इज थेरॉटिकल यील्ड ऑफ प्रोडक्ट कसं काढलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट आहे पर्सेंटेज प्रॅक्टिकल यील्ड. तर पर्सेंटेज प्रॅक्टिकल यील्ड कसं आहे बघा. पर्सेंटेज यील्ड इज इक्वल टू पर्सेंटेज प्रॅक्टिकल यील्ड काढायचा फॉर्म्युला काय आहे? पर्सेंटेज यील्ड इज इक्वल टू प्रॅक्टिकल यील्ड इंटू 100 अपॉन थेरॉटिकल यील्ड. तर थेरॉटिकल यील्ड प्रत्येक वेळेस तुम्हाला काढावं लागेल. त्याचा फॉर्म्युला तो आहे. तर काय आहे? प्रॅक्टिकल यील्ड किती ग्रॅम आलं प्रॅक्टिकल यील्ड तुमचं ते तुम्ही वेट करून तिथे लिहिलेलं असणार आहे. ते वेट केलेलं प्रॅक्टिकल यील्ड इंटू 100 अपॉन थेरॉटिकल यील्ड हा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज यील्डचा. लिहून घ्या सगळे. ओके. तर ते सिंपल आहे. पर्सेंटेज यील्ड इज इक्वल टू किती ग्रॅम आलं तुमचं? फॉर एक्झाम्पल 4 ग्रॅम आलं असेल तर 4 इंटू 100 अपॉन थेरॉटिकल यील्ड. कुठलं घ्याल थेरॉटिकल यील्ड? आपण ऑलरेडी वर काढलेलं आहे थेरॉटिकल यील्ड. तर 5.04. तर 4 इंटू 100 अपॉन 5.04 किती येईल पर्सेंटेज यील्ड? तेवढं तुमचं पर्सेंटेज यील्ड असेल. समजलं सगळ्यांना कसं काढायचं आहे पर्सेंटेज यील्ड आणि थेरॉटिकल यील्ड?
Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? No, ma'am. No, ma'am. रिझल्ट लिहायचं तुम्हाला पर्सेंटेज यील्ड ऑफ बेन्झोइक ऍसिड किती पर्सेंट आलं ते आणि मेल्टिंग पॉइंट ऑफ बेन्झोइक ऍसिड किती आलं ते परफॉर्म करून. देन कन्क्लुजन्स आहेत, रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला काही येतं बघा. राईट प्रिन्सिपल अँड रिएक्शन इन्व्हॉल्वड इन सिंथेसिस ऑफ बेन्झोइक ऍसिड. व्हॉट इज मीन बाय थेरॉटिकल, प्रॅक्टिकल अँड पर्सेंटेज प्रॅक्टिकल यील्ड. एक्सप्लेन रिक्रिस्टलायझेशन. राईट द युजेस ऑफ बेन्झोइक ऍसिड. काय काय आहेत बेन्झोइक ऍसिडचे युजेस ते लिहायचे आहेत तुम्हाला. लिस्ट ऑफिशियल प्रिपरेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड. ऑफिशियल प्रिपरेशन्स बघायचे बेन्झोइक ऍसिडचे. समजलं प्रॅक्टिकल काय आहे सगळ्यांना? नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे ते आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला घेऊया. सिंथेसिस ऑफ प्रिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. सिंपल होतं, सगळ्यांना लक्षात आलं. केमिकल रिएक्शन वगैरे इम्पॉर्टंट आहेत बघा या एक्सपेरिमेंटच्या. फायनली प्रॅक्टिकलला तुम्हाला येऊ शकतात असे प्रॅक्टिकल किंवा हे सुद्धा. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. कोणाला अजून काही प्रॉब्लेम असेल तरी सांगा. रिएक्शन वगैरे समजले नाही असं आहे कोण? सिंपल आहे बघा रिएक्शन. आणि हे प्रॅक्टिकल खरंच इंटरेस्टिंग असतात बघा परफॉर्म करताना. तुम्ही याल त्यावेळेस आपण हे परफॉर्म करून बघूयात. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. आपण आता एक व्हिडिओ बघूयात ऍक्च्युअली कसं लॅब मध्ये परफॉर्म केलं जातं आणि देन वी विल स्टॉप. वेट फॉर 2 minutes. Wait, I will. Okay, see one video. You will better understand from that. Tell me, screen is visible?
Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, see. Hello dear friends, welcome in pharmaceutical chemistry to laboratory. Myself Mrs. Urmila Ravindra Gaudi, M.Pharm in Quality Assurance. This is the ester or amide group. That means X is replaced by R dash O. It is the ester group. And if X is replaced by NH2, then it become amide. In presence of water, that means H plus and OH minus, it gives carboxylic acid. Proposition 2. Synthesis. It is a process in which new product with unique structural formula, molecular weight and melting point is produced with practical yield. The weight of the Concepts दिलेले आहेत बघा इथं काय आहेत त्या बघा तुम्ही व्यवस्थित. and percentage. It is calculated from the formula given below. That means percent yield is equal to practical yield divided by theoretical yield into 100. Now general concept structure. First of all, we have to study theory, then perform synthesis. After synthesis, we got purified compound by using filtration and washing, or by the use of activated charcoal treatment, or by recrystallization. Now we get yield, and from that yield we have to perform melting point of that product. Now apparatus used for synthesis: round bottom flask, reflex condenser, beaker, Bunsen flask and funnel, vacuum pump and measuring cylinder. The chemicals are benzamide, sodium hydroxide 10% solution and hydrochloric acid. This is the chemical reaction. It involves hydrolysis. Benzamide, which having 121 molecular weight, in presence of sodium hydroxide, it get converted into sodium benzoate plus ammonia, and this sodium benzoate when react with HCl, it gives benzoic acid. Now this is the chemical reaction involved in the synthesis. That means hydrolysis is involved in the synthesis of benzoic acid from the benzene. Now for actual synthesis, we move towards laboratory. Madam, sound clear enough. साऊंड तसंच आहे बघा व्हिडिओचाच. यू हॅव टू ऍडजस्ट. RBF घ्यायचा आहे. वेट करून 5 ग्रॅम बेन्झामाइड घ्यायचा आहे. RBF मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. $50 ml of sodium hydroxide solution आहे. कसं आहे प्रिपेअर करायचं ते पण बघितलं आपण.
properly and feed this RBF to the condenser. We have to add a porcelain piece. पोर्सलिन पीस टाकायचं ऍड करायचंय बघा. Reform mixing and heating reaction occurs. Now replace this RBF with the condenser बघा ते असेंब्ली कशी जोडलेली आहे. inlet. It continue water supply. And this is कंडेन्सरला असं वॉटर सप्लाय कंटिन्यू ठेवायचं असतं एका ठिकाणाहून आणि अशी असेंब्ली जॉईन करून घ्यायची पहिल्यांदा. सी 30 minutes so that the reaction mixture reaction occurs in RBF and we get the recrystallized product. Now 30 first of all stop the heating and then remove the flask from the condenser. 30 मिनिटानंतर ते काय करायचं आहे, हिटिंग स्टॉप करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे फ्लास्क बघा. Ice cold water. आईस कोल्ड वॉटर मध्ये कूल करायचं आहे. सी Now we have to add concentrated hydrochloric. कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड करायचं आहे. कधीपर्यंत तर ते कम्प्लिटली ऍसिडिक होत नाही तोपर्यंत. सी शेक अगेन कूल. After addition of concentrated hydrochloric acid, the paint is pretty now smooth. Now cool this mixture in ice cold water for 10 minutes. अजून 10 मिनिट्स कूल करायचं आहे ते मिक्सचर आईस कोल्ड वॉटर मध्ये. After 10 minutes, we have to collect the product from the Vaishnav funnel. बर्नर फनेल मधून ते काय करायचं आहे, फिल्टर आउट करून घ्यायचं. It is getting by recrystallization in boiling water. Now, for this solid compound, we have बघा हे व्हाईट प्रोडक्ट भेटलं आपल्याला क्रूड. to wet this powder and त्याचं रिक्रिस्टलायझेशन केलं बॉइलिंग वॉटर मध्ये ऍड करून फिल्टर केलं आणि आता हे वेट करून घ्यायचं आहे. जे काही क्रिस्टल्स मिळालेले आहेत ते किती आले ते पर्सेंटेज यील्ड काढण्यासाठी. the weight of given sample of benzoic acid is 3.79. 3.79 आले वेट. Let's determine the melting point of this. आता त्या कंपाऊंडचं मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचं. First of all, we have to fill the capillary with the liquids. Then assemble like this and it continues. हे करू शकतो किंवा आपण डायरेक्ट मेल्टिंग पॉइंट apparatus थ्रू सुद्धा मेल्टिंग पॉइंट डिटेक्ट करू शकतो. इट इज क्वाइट इझियर. Next, all the solid particles with flow. We have to stop the heating and at similar time we have to denote the melting point. Now solid particle gets starting to melt. Now all the solid particles Note the exact melting point.
रिक्रिस्टलायझेशन परफॉर्म करायला लागले. ट्राय करायचं आहे नंतर ते. After performing the synthesis, we got some observation, and that are बघा, राईट डाऊन करा हे amount of ऑब्झर्वेशन्स benzamide taken for the synthesis इन युअर is नोटबुक. 5. राईट डाऊन दिस ऑब्झर्वेशन्स. Practical yield of the recrystallized product is 3.79 gram, and the melting point of the product is 144 degrees Celsius. Then calculation. Write down also Theoretical yield of the calculations. product. From the reaction, as 121 gram of benzamide gives 122 gram of benzoic acid. Therefore, 5 gram of benzamide will give 5.04 gram of benzoic acid. Percent practical yield. It can be calculated by using formula percent yield is equal to practical yield divided by theoretical yield into 100. We have to put value into the formula. These values. Practical yield 3.79 and theoretical yield 5.40. Write down these values. To 100. That means percent yield is 75.20%. Result: percent yield of benzoic acid is 75.20%, and the melting point of benzoic acid is 144 degrees Celsius. Thank you. Understood all of you? Yes, ma'am. समजलं का? जे प्रॅक्टिकल बघितलं होतं ऍक्च्युली तेच प्रॅक्टिकल इथं घेतलेलं आहे त्यांनी. समजलं सगळ्यांना? व्हॅल्यूज लिहिल्या का सगळ्यांनी? लिहिल्यात का व्हॅल्यूज? आय विल सेंड इन ग्रुप ऑल्सो. तेच 1 पेज रिपोर्ट मध्ये लिहा. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली परफॉर्म कराल त्यावेळेस आपण त्या व्हॅल्यूज घेऊयात, आणि या व्हॅल्यूज सुद्धा स्टँडर्डच आहेत आताच्या व्हिडिओ मधल्या. ओके, त्या 1 पेज रिपोर्ट मध्ये लिहून घेऊ शकता तुम्ही, किंवा त्याच यूज करू शकतात. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे अजून? समजलं सगळं प्रॅक्टिकल? yes, ma'am. ओके, गिव्ह मी युअर अटेंडन्स. Wait.
Roll number 1, Present, ma'am. roll number 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6. Roll number 6, absent. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19. Roll number 19, Present, ma'am. 20, Present, ma'am. Present. 21, 22, 22, absent. 23, Present, ma'am. 24, roll number 24, absent. 25, 25, absent. 26, absent. 27, Present, ma'am. 28, Present. 29, absent. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, 39, absent. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 44, absent. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 3, Present, ma'am. 54, Present. 55, 55, absent. 56, Present, ma'am. 57, absent. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present. 65, Present. 66, Present. 67, Present. 68. Present. Okay, check absent roll number 6, 22, 25, 26, 29, 34, 39, 44, 55, 57. कोण आहे का प्रेझेंट? Hello, हा येस 24, madam. ओके 24 इज प्रेझेंट. हा कोण आहे का बघा 6, 22, 25, 26, 29, 34, 39, 44, 55 and 57. कोण आहे? मॅम 6 रोल नंबर प्रेझेंट आहे पण तिचा माईक चालू होत नाही म्हणून ती प्रेझेंट लागत नाही. अच्छा ओके रोल रेंज मध्ये बसत जावा म्हणून सांगा मॅडम. हॅलो मॅम हा 55 प्रेझेंट आहे. ओके अजून आहे कोण प्रेझेंट? ओके वी विल स्टॉप हिअर. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तरी सांगू शकता. नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूयात. थँक्यू. थँक्स फॉर जॉईनिंग. आय एम एंडिंग हिअर.